नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 13 जून 2024. आज सकाळी उजनी धरणाची पाणी स्थिती काय आहे, दौंडच्या विसर्गात किती वाढ झालेली आहे आणि त्या वाढीमुळे आपल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात किती टक्के वाढ झालेली आहे, त्याचबरोबर पावसाचं प्रमाण कसं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 485.900 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1002.07 दशलक्ष घनमीटर अर्थात 35.88 TMC. तर मायनस साठ्यातील पाणी साठा हा वरचेवर वाढत चालला आहे, म्हणजे ती आकडेवारी कमी होत चालली आहे पण पाणी साठा वाढत चालला आहे. तो सध्याला -800.74 दशलक्ष घनमीटर एवढा झालेला आहे. तर मायनस साठ्यातील 28.27 TMC एवढं पाणी सध्याला वापरात आलेलं आहे. तर टक्केवारी बघितली तर गेल्या 5-6 दिवसामध्ये गेल्या गुरुवारपासून ते ह्या गुरुवारपर्यंत जवळपास 7.21% पाणी वाढलेलं आहे. तर काल दिवसभरामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे, केवळ 2 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की जो 2-3 दिवस झालं दौंडचा विसर्ग सातत्यानं घटत होता, तो आता आजपासून वाढायला सुरुवात झाली आहे. काल 3625 क्युसेक असणारा विसर्ग आज सकाळी 6678 क्युसेकचा एवढा झाला आहे, म्हणजे डबलच वाढ जवळपास झालेली आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ अपेक्षित आहे. आतापर्यंत जवळपास 4 TMC पाणी वाढलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात ही पाण्याची अशीच वाढ राहिली तर आपल्या उजनी धरणाचा मायनसचा विळखा लवकरच तुटेल आणि त्यानंतर आपला उजनी धरणाच्या पाणीसाठ्याचा प्रवेश प्लसकडे लवकर होईल अशी अपेक्षा आहे, आशा आहे. वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या 24 तासामध्ये एवढा पाऊस राहिलेला नसल्यामुळं त्या पाणीसाठ्यामध्ये तिथल्या धरणातल्या पाणीसाठ्यामुळे एवढी फारशी वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळं त्या धरणातून अद्यापर्यंत कसलाही विसर्ग आपल्या भीमा नदी पात्रात किंवा उजनीच्या दिशेनं सोडलेला नसल्यामुळं बंड गार्डनचा विसर्गही आणखी झिरोवरच आहे. जोपर्यंत बंड गार्डनचा विसर्ग वाढत नाही आणि त्या धरणातून पाणीचा विसर्ग आपल्या भीमा नदीच्या पात्रात येत नाही तोपर्यंत दौंडचाही विसर्ग आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळं जोपर्यंत त्या धरणातून पाणी खाली सोडलं जात नाही, परंतु त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होणं गरजेचं आहे. चांगला पाऊस 1-2 पावसामध्ये ती धरणं ओसंडून वाहतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळं 1-2 पाऊस जरी चांगले झाले तर ते धरणं भरली जातील. बऱ्याच धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 10-15 दिवसात 143 म्हणजे 13 दिवसात 143 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. परवा 60 मिलीमीटर जेवढा पाऊस झाला होता. त्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत जो पाऊस झाला आहे तो उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात झाल्यामुळं उजनीत जवळपास 7.21% एवढं पाणी साठा वाढला आहे, म्हणजे 4 TMCच्या वर पाणी साठा झालेला आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.